नमस्कार मंडळी, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज बनवूया कैरीचं लोणचं पारंपरिक पद्धतीने. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी 6 कैऱ्या घेतल्यात मध्यम आकाराच्या. त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. मी 4-5 तास भिजत ठेवल्या त्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, जर चीक असेल कैरीला तो पाण्यामध्ये निघून जातो जास्त वेळ भिजल्यामुळे. त्याच्यानंतर एका कोरड्या स्वच्छ कपड्याने सर्व कैऱ्या पुसून घ्यायच्या. जराही पाणी राहता कामा नये, नाहीतर आपलं लोणचं बिघडू शकतं. त्याच्यामुळे एकदम स्वच्छ पुसून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपण कैऱ्या कापून घेणार आहोत. सर्वप्रथम देठाकडची जी बाजू असते ती कापून घ्यायची. मध्ये चिर द्यायची आणि त्याच्यातील जी कोय असते ती काढून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे चौरस तुकडे करून घ्यायचे कैरीचे. अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्या कापून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी ते 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. त्याच्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे लोणचं करताना आपले हात कोरडे पाहिजेत, तसेच आपण जी भांडी वापरतो तीसुद्धा एकदम कोरडी आणि स्वच्छ पाहिजेत. हे मी संध्याकाळी करायला घेतलं होतं, त्याच्यामुळे मी रात्रभर ह्या कैऱ्या मुरत ठेवल्या होत्या. सकाळी बघितलं तर एवढं पाणी सुटलं होतं त्या कैरीला. त्याच्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते पाणी गाळून घेतलं आणि एका ताटामध्ये सगळ्या कैऱ्या काढून घ्यायच्या आणि उन्हामध्ये 1 तास सुकवून घ्यायच्या किंवा फॅनखाली सुकवल्यात तरी चालतील. एकदम कडकडीत करायचं नाही, फक्त आपल्याला ते पाणी असतं ते जरासं सुकवून घ्यायचं आहे. आता मसाला तयार करूया. त्यासाठी मी 2 टेबलस्पून धणे घेतलेत, अर्धा कप मोहरीची डाळ अर्धी ठेवून दिले, 1 टेबलस्पून ओवा, 4 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून जिरे, 1 छोटा चमचा मेथी. हे सर्व सुके मसाले स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे. थोडे थंड झाले की मिक्सरला बारीक करून घ्यायचे. जास्त पावडर नाही करायची, बारीक अशा प्रकारे करायचे. त्याच्यानंतर मी डाळ ठेवली होती ती सुद्धा भाजून घेतली. त्याच्यानंतर 1.5 कप मी तेल वापरलं इथे. मी ते शेंगदाण्याचं तेल वापरलं, एकदम कडकडीत गरम करून घेतले. त्याच्यानंतर थोडा तेल थंड झालं की 1.5 चमचा हिंग टाकून घेतले. त्याच्यानंतर ग्राइंड केलेले मसाले आणि आपण जी डाळ ठेवली होती वेगळी मोहरीची ती टाकली. 3 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून मी घरचा मसाला वापरला आहे. चवीनुसार मीठ, कारण आपण अगोदरच कैरीमध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं. तर हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. हा मसाला मी दुपारी बनवला होता, त्याच्यामुळे मी संध्याकाळपर्यंत हे थंड होण्यासाठी ठेवून दिलं आहे. ते पूर्णपणे थंड झालेलं आहे, गरम नाही आहे अजिबात. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कैऱ्या टाकून घेतल्यात. त्याच्यानंतर कैऱ्या मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित. त्याच्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत. शक्यतो काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्याच बरणीमध्ये लोणचं ठेवायचं साठवणीचं. त्याच्यानंतर आपण वरून जे तेल ठेवलं होतं ते टाकून घेतलं. तर माझं आजचं कैरीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.